गाईस, कसे आहे तुम्ही सर्वे? होप तुम्ही सर्व मस्त असणार. तर तुम्ही थंबेल तर बघितले असणार आम्ही उद्या कुठे जातो आहे. तर उद्या आम्ही जातो आहे, सांगू कुठे? रिसॉर्टला जाणार आहे. तर कुठला रिसॉर्ट आहे ते तुम्ही थंबेल मध्ये तर नाव वाचलाच असणार, कुठला रिसॉर्ट आहे वगैरे. तर असं मला वाटते की तो रिसॉर्टचं नाव काय सांगू. सुपरस्टार रिसॉर्ट आहे, विरारला नवीनच ओपन झालेला आहे तो रिसॉर्ट. तर आम्ही तिकडे जाणार आहे आणि आमच्या बरोबर कोण कोण आहे ते सुद्धा आम्ही सांगते. उद्या सांगू आम्ही, आता नाही सांगणार कोण कोण आहे. तर मी तुम्हाला सांगते किती मेंबर आहेत आमच्याकडे. 8 का 9 मेंबर असणार, मला पण एवढं काय माहिती नाही. तर मी बोलली की आत्ताच इंट्रो देते, तर सकाळी लेट वगैरे झाला तर इंट्रो द्यायला भेटणार नाही. तर मी एवढी खुश आहे ना उद्याला रिसॉर्टला जायला. आणि मी तुम्हाला थोडाफार तरी दाखवेन तिकडचं रिसॉर्ट वगैरे काही आहे. तर मी बघेन, मला एक फोन कव्हर सुद्धा घ्यावा लागेल तुम्हाला दाखवायला राईड्स वगैरे कसे असतात तिकडे रिसॉर्टला. तर मी खूप वर्षानंतर जाते, म्हणजे खूप. मी कवा गेलेली सांगू तुम्हाला, स्कूलमध्ये गेलेली मी. तर स्कूलमध्ये काय 8वीत काय 9वीत असताना गेलेली. अजून मी गेलीच नाहीये, खूप वर्ष झाले. आणि आम्ही बघू तिकडे, खूप एन्जॉय करू. तुम्हाला सुद्धा दाखवू आणि तुम्ही सुद्धा या ब्लॉगला भरभरून प्रेम द्या. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगायची राहिली, आमचे 100 सबस्क्रायबर सुद्धा झालेले आहेत युट्यूबवर आणि इंस्टाग्रामवरती 1000 व्हायला लवकरच बाकी आहे. तर तुम्ही इंस्टाग्राम आणि युट्यूबला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामला फॉलो करा. तर आता आम्ही बघू, तुम्हाला आम्ही उद्या भेटतो. आज घरी कोण नाही, तर मी बोली की इंट्रो देऊन टाकते. तर बघू मी कसा काढायचा आहे मला ब्लॉग वगैरे, ते मी तेच विचार करते आहे. तर तिकडे माझा फोन वॉटरप्रूफ नाही आहे, तर कसं टाकू. तर मी बोलते की एक फोन कव्हर वगैरे बघू. काय न फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी मी सर्व काय करते आहे. तर बघू. तर मला फोनची तर भीती खूप वाटते आहे, मी एवढी खुश आहे ना खरं सांगते. खूप वर्षानंतर रिसॉर्टला जाते ना, तर मला असं वाटतं की कधी सकाळ होते आणि कधी रिसॉर्टला जातं असं मला वाटतंय. तर आता आम्ही सकाळी वाटते 7 नाही तर 7:30 वाजता जाणार, इकडनं बाहेर निघणार. आम्हाला विरारला वाटेल, विरारला मी किती वाजता पोहोचू. आय थिंक 1 तासात आपण विरारला तर पोहोचू शकतो, म्हणजे तिकडे जाऊन पोहोचू शकतो. एवढी खुश आहे ना, खुश म्हणजे एवढी खुश आहे. आणि स्पेशली माझी मम्मी सुद्धा येते रिसॉर्टला. माझी मम्मी कधी रिसॉर्टला गेली नाहीये. तर डायरेक्ट मी तुम्हाला डायरेक्ट सकाळी भेटते. तर आत्तासाठी बघा, मी एकदम खुश आहे. माझी तयारी, कपडे वगैरे आम्ही सर्व तुम्हाला सकाळी दाखवू. आणि किती जण आहेत आणि कोण कोण आहेत ते आम्ही तुम्हाला सकाळी दाखवू. पण मी तुम्हाला सांगते आम्ही 9-8 मेंबर तरी आहे. तर बघू तिकडचं रिसॉर्ट वगैरे, जेवण वगैरे कसं असणार. तर माझी एक मैत्रीण आहे, तिचं नाव आहे क्रिस्टिना. ती बोलते की मी स्पेशली तिकडे मिसळ पाव खायला जाते रिसॉर्टला. तर चला डायरेक्ट आता आम्ही सकाळी भेटतो. आज मुंबईला काही नाही असं चांगला, आणि गावी पाऊस चालू आहे, इकडे काही नाहीये. इकडे वाटते 7 तारीखला खूप पाऊस पडला, 6 आणि 7ला पाऊस खूप पडलेला आहे. डायरेक्ट आता मी तुम्हाला भेटते सकाळी. मी एवढी खुश आहे ना गाईस रिसॉर्टला जायला. आम्ही सर्व राईड्सवर बसू, एक एक राईड्सवर बसू. तर चला आता डायरेक्ट सकाळी भेटू. तर आता आम्ही रिसॉर्टला जायला निघालोय, तर तुम्हाला सुद्धा दाखवू कोण कोण जण आहे. तर एक मेंबर आहे, तिला आम्ही नाही दाखवू. तर आता दाखवू तुम्हाला सर्व काय आम्ही दाखवू, राईड्स वगैरे काय आहे तिथे आणि रिसॉर्ट कसं आहे वगैरे. ती बघा तन्नू. तर आता तुम्हाला सर्व काय दाखवू. आता आम्ही जाऊ दादरला बोलते, विरारला जाऊ. तर एक तुम्हाला आम्ही रिसॉर्ट मध्ये भेटतो. तर आता आम्ही विरारला पोहोचलो आहे. आता आम्ही जाणार आहे, पिक अँड ड्रॉप वाले आम्हाला न्यायला येणार आहे. तर आता जाऊ. पट्टे गर्दी आहे, ही ट्रेन होती. ही बघा हसते आदिरा. हाय कर. इथे रडतच असते ही, तर अख्खा दिवस रडतच असते. आम्ही तुम्हाला सर्व काय दाखवू, थोडाफार तरी दाखवू. आता आम्हाला पिक अँड ड्रॉप वाले पण येणार आहे, तुम्हाला आम्ही दाखवू पुढे. तर आता आम्ही बसतो गाडीमध्ये. तर चला ब्लॉग एन्जॉय करा. तर आता आम्ही सुपरस्टार रिसॉर्टला पोहोचलो आहे. तर तुम्हाला मी दाखवते तो सुपरस्टार रिसॉर्ट. आणि इकडे बी आपण आतमध्ये जाऊ, बघू काय काय आहे ते. हा सुपरस्टार रिसॉर्ट बघा, झूम करून दाखवते. आता आम्ही आतमध्ये जाऊ, तुम्हाला दाखवते. का सर्व तिकडे हे लोकांना एवढी खुशी ती मग ही. तर आपण फोटो वगैरे काढू. हे बघा तन्नू लावायचं उन्हामध्ये ते. आम्ही एवढे जण आहेत.
तर आता आम्ही आतमध्ये चाललोय. आज तुम्हाला दाखवू तिकडे जेवायला काय काय आहे. म्हणजे नाश्ता बघा, वैशाली आत्या पण आहे. तर आम्ही तुम्ही ते व्हिडिओ मध्ये कोण बघत असणार ना, बघा आम्ही किती एन्जॉय करतात आहे. अजून आमचे 2-3 मेंबर येणार होते. आता तुम्ही बघा आम्ही किती इकडे एन्जॉय करतात आहे. तुम्ही ना घरी एन्जॉय करणार आहे. तुम्ही ना घरी बसून एन्जॉय करा. आम्ही तुम्हाला दाखवू इकडे खायला सुद्धा काय काय आहे, सर्व काही दाखवू. तर यतीश माझा ब्लॉग बघतोय ना तू बघा पहिली खबर पोचू. तर आम्ही आतमध्ये पोचतोय, तुम्हाला मी दाखवते. इकडे नोटीस वगैरे सर्व काय मी तुम्हाला दाखवते. या नोटीस मध्ये काय काय आहे काय. चला आपण आता आतमध्ये चाललेला आहे सर्वांनी. हा हे बघा इकडे चेकिंग होते, हे बघा खाली. तर आम्ही आहे ना पूर्ण सर्व राईड्स मध्ये बसणार आहे, ते सुद्धा मी तुम्हाला दाखवते. बघा आरंता ही बघा, हिचं काही तोंड वाकडच असते हर टायमाला. त्याची मम्मी तिकीट वगैरे बुक करते. आम्ही तुम्हाला थोडाफार तरी दाखवू आम्ही किती एन्जॉय करते. तर ही बघा इथं लयच खुश आहे. तर आपला ब्लॉग यतीश पण बघणार आहे. यतीश आहे आणि आपला ब्लॉग यतीश पण बघणार आहे. हे बघ आदिरा पण आहे, यतीश, हे बघ तन्नू पण आहे, आम्ही सर्व आहे इकडे. काय बोलते रिसॉर्टला खूप गर्दी सुद्धा मी तुम्हाला दाखवते. बघा फुल गर्दी आहे, म्हणजे हाय गर्दी. हा पण हिला जास्ती मोठ्या राईड्स मध्ये घेणार नाही आणि फक्त थोडे थोडे राईड्स दाखवणार. मी सुद्धा एन्जॉय करणार आहे ना, म्हणून तुम्हाला आता नाश्ता दाखवू. इकडे नाश्ता काय काय भेटणार आहे. काय नाश्त्यामध्ये आम्ही मिसळ पाव खाणार. काय नाही, मोबाईल फक्त मम्मीला रिचार्ज नाही मारले. तर मी तुम्हाला थोडाच दाखवते. आम्ही सुद्धा एन्जॉय करतो, आम्ही सुद्धा खूप वर्षानंतर येतो इकडे. तर तुम्हाला फक्त इकडे थोडा रिसॉर्ट वगैरे दाखवते, मग तुम्हाला नंतर सांगते कसा रिसॉर्ट आहे वगैरे. चला मी सुद्धा एन्जॉय करते. काय माहिती बरोबर. आता सर्वांच्या हातामध्ये हे लागलेलं आहे, तर तुम्हाला दाखवते. मम्मी तुझ्या हाताचं दाखव. हे मम्मीच्या हाताचं पण बघू शकतात. वैशाली तर तुमच्या हाताचं दाखवा. हे बघा हे इकडे लावतात आहे तन्नू वगैरे. हे बघा क्रिस्टिना तन्नू वगैरे लावतात आहे. तर आम्ही सुद्धा एन्जॉय करू, तुम्हाला सुद्धा दाखवू. मी तुम्हाला थोडाफार दाखवते आहे. आता तुम्हाला नाश्त्याला दाखवते, इकडे नाश्त्याला काय काय. चला तर आता आम्ही आतमध्ये आलो आहे, तर तुम्हाला थोडंफार इकडचं दाखवते काय काय आहे. तुम्ही बघू शकता इकडे ऑक्टोपसचं हे आहे, इकडे डान्स वगैरे करणार आणि इकडे राईड्स वगैरे आहेत. अजून आतमध्ये वगैरे असणार कुठे काय माहिती नाही. तर बघू शकतात हे सर्व बघा. तर आता मी तुम्हाला दाखवते इकडे गार्डन वगैरे सर्व काय आहे. तर तुम्हाला आम्ही दाखवू, तुम्हाला पूर्ण ब्लॉग एन्जॉय करा तुम्ही. सर्व राईड्स बीच वगैरे सर्व आहे. काय नाही पाणी काय एवढा नसते. तर हा इकडे ना गौतमी पाटील सुद्धा आलेली वाटते. बघा इथे फोटो वगैरे ठेवलेले आहेत, तर तुम्ही बघू शकता तिकडे. तर आम्ही एन्जॉय करतो आहे. तर तुम्हाला मी फक्त इकडचं थोडं रिसॉर्ट दाखवते. माझा फोन आहे ना खरं सांगते की वॉटरप्रूफ वगैरे नाही आहे ना, म्हणून ते तसं तुम्हाला मी आजकाल काय राईड्स वगैरे दाखवणार. पूल बोलतात ना ते हे आहे, पाणी असं वरती खालती ते आहे. आणि इकडे राईड्स वगैरे आहे आणि इकडे हे करायचं आहे पार्टी वगैरे आणि पुढे काहीतरी असेल अजून. तर तुम्हाला सर्व काय आम्ही दाखवू या ब्लॉगमध्ये. बघा इकडे ऑक्टोपस वगैरे आहे, हे बघा इकडे. आणि इकडे तर भरपूर आम्ही एन्जॉय करणार आहेत. आता हा फोन आहे ना आमचा लॉकरमध्ये जाणार आहे, तर तुम्हाला एवढा काय दाखवणार नाही आहे. हाय तेवढा मी तुम्हाला दाखवली इकडचा. आता हे ना फोन माझा लॉकरमध्ये जाणार आहे, तर मी सुद्धा एन्जॉय करणार आहे. हां तर मी सुद्धा एन्जॉय करते आहे, तर तुम्ही सुद्धा इकडे एन्जॉय करा. तर माझा फोन लॉकरमध्ये ठेवायला जाते. चला तर माझी मम्मी आहे ना फर्स्ट टाइम आली आहे रिसॉर्टला. तर माझ्या मम्मीला विचारूया तिला रिसॉर्ट आवडला की नाही, कसा वाटला. खूप आवडला, बघूनच माझी खुश झाली, खूप खुशी झाली. आमची एक इच्छा सुद्धा होती, मी तुम्हाला सांगते खरं. अशी एक इच्छा होती की आमच्या मम्मीला आहे ना आम्ही रिसॉर्टला घेऊन येऊ. तर ती इच्छा आमची पुरी झालेली आहे. तर आमची मम्मी आलेली आहे आमच्याबरोबर रिसॉर्टला.
ऐका मम्मीची माझी इंग्लिश. तर मी तुम्हाला राईड्स वगैरे एवढं काही दाखवलेलाच आहे. तर आम्ही पुन्हा एन्जॉय करतो. माझा फोन लॉकरला जाणार आहे. आता मी तुम्हाला नाश्ता दाखवतो. इकडे नऊवाडा सर्व काय आहे. इकडे प्लेटं घ्यायचं आहे, तिकडे असं लाईनीला घ्यायचं आहे. मिसळ पाव पण आहे, सर्व काही आहे. अनलिमिटेड खायचा, पैसा वसूल करायचा. सर्व काही घेऊ. काय पावच आहे. पचका झाला आमचा. खिचडी नाही तर शिरा असेल. तुम्हाला दाखवू आहे बघा. उपमा संपला किसली आहे ना फुसफुस नको सोड जाऊ. साफ करू घे. आता घेऊ इकडनं पाव घेऊ. बस जास्त जेवणार नाही, भूक लागला. थोडं येणार नाहीये. तर आता आम्ही घेतले आहेत. आता मी खाऊ बघू याचं जेवण कसं आहे, म्हणजे नाश्ता कसा आहे. वैशाली आता कशी पहिला एक नंबर आहे. कांदा माझ्यामध्ये पण टाका ना, कांदा लिंबू. तर आता मी खाते आहे, तर सांगू कसं आहे याचं जेवण. बघा वैशाली आता टेस्ट आहे काय टेस्ट. वैशाली आपला टेस्ट नाही आवडलाय. तू बघ मम्मी सांग कसा टेस्ट वगैरे आहे. बघा माझी प्लेट, म्हणून मी जास्ती काय घेतला नाही. मला माहिती होतं काही टेस्ट वगैरे एवढा काही नसणार आहे. ही बनता पण आली प्लेट घेऊन. हाय घे चमचा आहे की मला नको आहे चमचा. सांग कसं आहे. हा ठीक आहे. आता मी खाऊन सांगते कसं आहे. मी सांगणार ना ते खरं असणार. ठीक आहे, ठीकठाक आहे. मला माहिती होतं की चांगला एवढा नसणार काय, त्यामुळे मी थोडा घेतला. तीन आणि पावा किती आणलंय डायटिंग गर्ल. नको खाव. पहिलाच बोलते आता आहे ना आम्ही एन्जॉय करतो. तुम्ही सुद्धा नंतर मी तुम्हाला भेटते. माझा फोन आता लवकर. तर गाईस आता आहे ना आम्ही आतमध्ये पाणीच्या आतमध्ये जाणार आहे. तर तुम्हाला सुद्धा दाखवते मी. मग सेफ्टीसाठी मी फोन कवर घेतलेला आहे. तर तुम्हाला इकडं थोडंफार तर मी दाखवते राईड्स वगैरे काय काय आहे. पाय खूप भासतात आहे, त्याला कवरमध्ये टाकते. जर तुम्हाला क्लिअर येत नसणार, गाण्याचा आवाज वगैरे येणार, तर आता मी हे करते. चला
गर्दी दाखवते बघा, गर्दी बघा, मरणाची गर्दी आहे आतमध्ये, तुम्हाला दाखवू नाही शकत. एक एक्स्ट्रा वॉशरूम तरी ठेवायला पाहिजे होतं. हे पूर्ण सर्व सामान भेटतात ते. चल ये. तर आता आम्ही घरी जायला निघालो आहेत. आता फक्त लास्टची चाय पितोय आणि आम्ही वैशाली आत्याच्या नवीन घरी जाणार आहे. तर बघू चायची टेस्ट कशी आहे. मस्त आहे, जेवण वगैरे सर्व चांगला होता. तर आता मी आहे वैशाली आत्याच्या घरी जाणार आहे, ते सुद्धा तुम्हाला मी दाखवणार आहे. तिकडे उंट पण आहे बघा, ही बघा उंट, जास्त झूम नाही होणार आहे. ओ वैशाली आत्या इकडे बघा, बघा वैशाली आत्या पण गोळा खात आहे. मस्त मस्त आहे, छान मस्त एन्जॉय झाला, मस्त झाला. हा गरज नाही अगर याच्यामध्ये ना ट्यूब भेटत स्लाइडला ना काय, फक्त असंच जाऊ आणि तोंड फोडून या. फक्त खायला मस्त आहे ना. पण तिकडे अवेलेबल आहे, इथं रूम पण अवेलेबल. लॉकर पण अशा उंच ठेवले. हा बाई, सुपरमॅन लॉकर बोलणार आहे. सुपरस्टार नाव सुपरस्टार. आणि वॉशरूम पण चांगले नव्हते. हा तर आता आहे ना आम्ही वैशाली आताच्या नवीन घरी आले, तर तुम्हाला सुद्धा दाखवते. ही ती बिल्डिंग आहे वैशाली आत्याचं बघा. कुठली बिल्डिंग आहे तुमची वैशाली आत्या? कुठली बिल्डिंग आहे तुमची? ही बघा बी विंग बघा, नाव काय बिल्डिंगचं? पूर्ण असं हे बघा. तुम्हाला आहे ना आतमध्ये ना घर सुद्धा दाखवते, कसं काय आहे, कसं काय रेनोव्हेशन केलेलं आहे ते सर्व काय दाखवू. चला तुम्ही सुद्धा बघा. पहिल्या माल्यावरतीच बी विंग आहे बिल्डिंग बघा. हे बघा चप्पल, पहिल्या माल्यावरती घर आहे, तुम्हाला मी दाखवते वैशाली आत्याचं घर. तुम्ही सर्व बघा, नवीन घर तिचा, जुना घर बघा आणि नवीन घर बघा तिचा, दाखवते. मला ना डायरेक्ट व्हिडिओज काढून दाखवते कसं आहे. चला हे बघा, हा दरवाजा. बघा वैशाली आत्याचा. आणि हे बघा इकडे मंदिर सुद्धा आहे बघा, खूप मस्त चांगली आहे. आतमध्ये बघू काय काय ठेवलंय वैशाली आत्यानी. एक नंबर घर घेतलंय. पण आहे बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए. तू जिए हजारों साल ये मेरी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू. बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए. आता मी ब्लॉग इकडेच एंड करते. जर तुम्हाला माझा हा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर तिकडचं रिसॉर्ट कसं होता, म्हणजे तुम्ही जाऊ शकतात की नाही त्या रिसॉर्टमध्ये, मी तुम्हाला सांगते जर तुम्हाला जायचं असला तर.
तर तिकडचा सकाळचा नाश्ता आहे ना ठीकठाक होता. मिसल पाव वगैरे तर आपण डेलीच खातो घरी, बनवून सुद्धा खातो आपण मिसल पाव. तर आणि तिकडचं जेवण मस्त होतं दुपारचा. त्याच्यामध्ये चिकन चिल्ली होती, पुरी होती आणि भात होता आणि चिकन कढी होती. तर पुरी आहे ना काय थोडी थोडी आहे ना कडक होती. कडक तर पुरी ठीक आहे, पण त्याच्यामध्ये ना पुरी अशी ना पूर्ण कच्ची होती. आमच्या मेंबरमध्ये आहे ना 2-3 जणाला कच्ची पण पुरी भेटली आहे. आमची काकीला भेटली आहे आणि वैशाली आत्याला पण भेटली कच्ची पुरी. तर तिकडचं फक्त कच्ची पुरी फक्त लय बेकार होता, आम्ही नाही खाल्ली. आणि जेवण वगैरे तर खूप चांगला होता, चिकन चिल्ली वगैरे. आणि फक्त सकाळचा नाश्ता फक्त ठीकठाक होता, मिसल पाव होती. तर राईड्स वगैरे पण एकच राईड्समध्ये बसली, ती माझी एकदम फाटली त्या राईड्समध्ये बसून. क्रिस्टिनाच्या ह्याच्यासाठी बसली. क्रिस्टिना बोलली की काय होत नाही, ती ज्याच्यासाठी बसली आहे. तर तन्नूकडनं पण ऐकू तिला कसा रिसॉर्ट आवडला की नाही. सुपरस्टार, तू काय बोलणार आहे सुपरस्टार रिसॉर्टच्या बद्दल? फालतू रिसॉर्ट आहे चांगलं. आम्ही टिकुचिनी वाडीमध्ये तरी एन्जॉय केलं असतं. तिकडे फक्त एक होती तिकडे ना, ते मला लोकांनी खाणं पण नाही आवडलं. त्या लोकांनी फक्त काय टाइम दिलेला 5 वाजता फक्त सर्वांनी खाली व्हायचा. तिकडे फक्त 4 वाजता सर्वांना बाहेर काढला आणि वॉशरूममध्ये एवढी गर्दी झालेली. तर आम्हाला एकदम आणि पिक अँड ड्रॉपवाला पण किती घाई करत होता की लवकर या, हे करा. आणि अर्धा तास आम्हाला तिकडेच थांबवला त्यांनी. मग आम्ही थोडा बीच वगैरे आम्ही बघतलो तिकडे. तर मला नाही आवडला. आम्ही सुद्धा टिकुचिनी वाडीला सुद्धा गेलो असं, तो सुद्धा रिसॉर्ट चांगला होता. तर इकडे फक्त एवढी कमीच होती. आणि हे पण होता राईड्स वगैरे. ते लोकांनी सांगितलं की 12 राईड्स वगैरे असणार आहे, पण तिकडे तर तुम्हाला मी दाखवली 3च राईड्स होते मोठ्यामध्ये, 3-4 राईड्स होते. काय माहिती त्या लोकांनी लहान मुलांचा पण सांगितलं असणार एवढे राईड्स असणार. लहान मुलांच्या ह्याच्यामध्ये पण 3-4 सेफ्टी होती. हा. त्याच्यामध्ये ट्यूब्स होते. मोठे मोठे राईड्स मध्ये आम्ही जातो तिथे ट्यूब्स असतात. ट्यूब्स पण नाही त्याच्यामध्ये. फालतू रिसॉर्ट फक्त. आणि हा तुम्हाला मी एक सांगते, ते मी मॅटवाल्या रिसॉर्ट म्हणजे मॅटवाल्या त्या राईड्समध्ये बसलेली ना, तर माझी ऑलमोस्ट इतलक पाणी होतं, इतलक पाणी. आणि ना मी खाली आतमध्ये जाऊन डुबली. म्हणजे सेफ्टी कवर सुद्धा होतं, तुम्हाला मी दाखवली असं ना, ते कुठल्या राईड्समध्ये बसली, पूर्ण इतलक ऑलमोस्ट पाणी होता. तर आता सोडा. आणि ना वैशाली आत्याचा बड्डेसुद्धा होता, कोणाला लक्षात नाही. तर आम्ही वैशाली आत्याचा बड्डेसुद्धा त्यांच्या घरी म्हणजे वैशाली आत्याच्या नवीन घरी सेलिब्रेशन केलं आम्ही. तर एवढा सर्व होता त्या ह्याच्यामध्ये ब्लॉगमध्ये. तर तुम्ही वैशाली आत्याचा नवीन घरसुद्धा बघितले असणार कसं आहे. आणि आता ते लवकरच शिफ्टसुद्धा होणार आहे, काय माहिती नाही. तर आता मी ब्लॉगला आता एंड करते. नेक्स्ट ब्लॉगसुद्धा लवकरच येणार आहे. बाय.